लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता या तारखेला जमा होणार। लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर हप्ता प्रतीक्षा वाढली। महाराष्ट्रातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रुपये 1500 दिले जातात। सप्टेंबरचा हप्ता सरकारने सप्टेंबर महिन्याची रक्कम दिवाळीच्या आधी थेट खात्यात जमा करून मोठा दिलासा दिला होता। ऑक्टोबरची आशा सप्टेंबरचा हप्ता मिळाल्याने ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या दिवशी किंवा भाऊबीजेच्या दिवशी मिळेल अशी लाडक्या बहिणींना आशा होती, मात्र ती आशा आता मावळली आहे। नवीन शक्यता मीडिया वृत्तानुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भाऊबीजेला मिळणार होता, पण तसे झाले नाही। आता ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत हप्त्याचे रुपये 1500 लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। महत्त्वाची नोंद, ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत अजून सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। ई-केवायसी न केल्यास हप्ता मिळणार नाही का? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे। अफवा, ई-केवायसी केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही अशी चर्चा लाभार्थी महिलांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगली आहे। वास्तविक दिलासा, ही चर्चा पूर्णपणे निराधार आहे। सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांना 2 महिन्यांचा कालावधी दिला आहे। शासकीय भूमिका, ई-केवायसी न केल्यास ऑक्टोबरचा हप्ता रोखण्यात येईल असे सरकारने अधिकृतरित्या कुठेही सांगितलेले नाही। निष्कर्ष, त्यामुळे ई-केवायसी न केल्यास ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही या चर्चामध्ये अजिबात तथ्य नाही। लाभार्थ्यांना दिलेल्या मुदतीत ई-केवायसी करणे आवश्यक असले तरी ऑक्टोबरचा हप्ता रोखला जाणार नाही। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।